गुड मॉर्निंग अद्विक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करत आहे तू? तू नाश्ता केलाय? काय खाल्ले? आणि हॅलो एव्हरीवन. सो आज आहे संडे आणि हा संडेचा व्लॉग आहे आणि आज घरामध्ये बनणार आहे फिश थाली. सो संडे स्पेशल आज फिश थाली बनवणार आहे. संडे आहे तर आज डस्टिंग वगैरे सगळं करणं चालू आहे आणि हे डस्टिंग करत आहे आणि मी जेवणाची तयारी करत आहे. सो इथे फिश आणली होती यांनी. सो थोडी फिश फ्रायसाठी आणि थोडी आमटीसाठी मी कमी यूज करते, कारण की आमटी फक्त रस्सा जास्त आवडतो आम्हाला आणि फ्राय जास्त खातो आम्ही. सो इथे मी फिश घेतली, चांगली वॉश केलेली आहे, मॅरिनेट करून ठेवणार आहे अर्धा तास आणि जेवणाच्या वेळेस मी फ्राय करणार आहे. सो इथे मी टाकलं आहे त्याच्यामध्ये निंबू, मीठ, अद्रक लसणची पेस्ट आणि घरातले मसाले टाकलेले आहेत. तसं मी फिश मसाला यूज करते, बट नेमकं तो संपला आहे तर मी घरातले मसाले पण कधी ते पण वापरते, त्यांनी पण खूप छान चव येते. तो इथे हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. हा घरगुती गरम मसाला आहे, तो गरम मसाला टाकलेला आहे. जिरा पावडर, सगळे मसाले टाकल्यावर चटणी छान प्रकारे सगळे फिशला ते कोटिंग करायची, मिक्स करायचं, कुठे कमी जास्त नको पडायला आणि छान मिक्स करून. हे बघा, मिक्स करायला थोडा पण जास्त वेळ लागतो मला, कारण की काटे वगैरे रुतण्याची पण मला भीती वाटते. सो हळूहळू मी करते आणि ते चांगलं मिक्स करून अर्धा तास मी फ्रीजमध्ये त्याला ठेवणार आहे. इथे मसाला बनवायला घेत आहे मी आमटीसाठी. सो इथे घेतलेले आहे लसूण, अद्रक, जिरे, तीळ आणि खोबरं. सो हे वाटण मी आधी मिक्सरमध्ये वाटणार आहे आणि त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर हे पण त्यामध्ये मिक्स करून वाटण तयार करून घेणार आहे.
इथे घेतले आहे मी स्पायसेस. इथे घेतलेले आमसूल, गरम मसाला, हळद, मीठ आणि घरगुती लाल मसाला. सो हे मी मसाल्यामध्ये टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला थोडं अजून 5-10 मिनिट मी शिजवून घेणार आहे, जोपर्यंत त्यातलं तेल बाहेर नाही सोडत. इथे मी फिश फ्राय करायला घेतलेली आहे आणि फ्राय मॅरिनेट केलेलं होतं. त्यानंतर मी रवा आणि तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते वरनं कोटिंग करून त्याला तेलात शॅलो फ्राय केलेलं आहे. सो खूप टेस्टी लागतात. तुम्ही फिश फ्राय माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूप टेस्टी लागतात. सो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज ट्राय करून बघा आणि थँक्स फॉर वॉचिंग.